व्यवसाय सुरू केला, प्रॅक्टिस सुरू केली, कष्ट प्रत्येकालाच घ्यावे लागतात. मला थोडे जास्त घ्यावे लागले. का? स्किनची ब्रँचेस लहान होती की स्किनच्या ब्रँचमध्ये एक चिठ्ठी लिहून 40 रुपये, याच्यातून खूप काय मोठं अचीव करण्यासारखं काही फारसं नव्हतं. त्यामुळे या ब्रँचमध्ये जे जे काय होतं, जे होत नाही पण आपल्याला करता येऊ शकेल, इथून मुंबईतला माणूस काय करतोय, दिल्लीत नवीन काय ट्रेंड चाललेला आहे, कारण शेवटी मी स्किनमध्ये आहे, याला तर काय पर्याय नव्हता. पण त्यामुळे मी जो लेझर घ्यायचा ठरवला की जो मुंबईनंतर पुण्यात सुद्धा तो लेझर चालेल न चालेल अशी शंका असल्यामुळे पुण्यातले सर्व जेव्हा तिथे 200 डॉक्टर म्हणजे ती घ्यायची हिंमत करत नव्हते, त्यावेळेला मी सोलापूरमध्ये हा न चालणारा लेझरचा प्रकल्प आणला. महिन्याला 30,000 इन्कम हे स्किनवाल्यांची साधारणतः म्हणजे इन्कमचं असतं. आणि तेव्हा 35-40 लाखाचा प्रोजेक्ट मी सोलापूरमध्ये टाकला. 100 99 लोकांनी सांगितलं की हे चालणार नाही, परत विचार कर, चालणार नाही, परत विचार कर. आणि तेव्हा मी विचारायचो की बाबा तिथे वळसंकरांचं चालतं मोठं हॉस्पिटल, माझं का चालत नाहीये? अरे त्यांचं वेगळं आहे पण नाही चालत. मी सांगायचो मग मला चालेल असं काहीतरी सांगा, हे चालण्यासाठीचे 2 मार्ग सांगा. हे चालणार नाही हे तर मला सर्वांनी सांगितलं, दुष्काळ पडलाय, मिल बंद पडलाय, कामगार सोडून गेले, सोलापुरात कोण राहत नाही, अर्निंग नाही, उत्पन्न नाही, वगैरे वगैरे. तरी त्याच्यातून मार्ग मला काढायचंच आहे, तर मला 2 मार्ग सांगा. तर याला मी नंतर जेव्हा बऱ्याच वर्षानंतर मी काही ट्रेनिंगचे कोर्सेस केले तेव्हा त्याच्यात मला शब्द सापडला त्याला, की याला म्हणायचं पॉसिबिलिटी थिंकर. पॉसिबिलिटी थिंकर म्हणजे काय? आत्ता जी काय वाईट परिस्थिती आहे इथून पुढे काय करता येईल, परत वाईट झालं, आणखी 4 पायऱ्या खाली आला, ठीक आहे, इथून काय करता येऊ शकेल, तिथून आणखीन वाईट झालं, आत्ता अजून काय करता येऊ शकेल, असं आहे त्या लेवलला, आहे त्या परिस्थितीमध्ये आणखीन काय मार्ग निघू शकेल, हे साधारणतः मला विचार करायची पद्धत लागली. कारण दुसरा मार्गच नव्हता. कारण जसं म्हणजे सिंहगडावर चढताना दोर कापल्याच्या नंतर परत जायचा मार्ग नसतो, तसा मला बिझनेसमध्ये जर फेल झालो तर मला कुणीही काका मामा वडील म्हणजे तो भांडवल घालून वर आणायला म्हणजे कुणीही नव्हतं. त्यामुळे माझ्यासमोर दुसरा मार्गच नव्हता, करा किंवा मरा. त्यामुळे मी जे करतोय त्यात यश मिळालंच पाहिजे, दुसरा पर्यायच नाही. मग ते यश मिळायला काय करावं लागेल? प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी, प्लॅन डी, ते सगळे करेन मी. पण ते होणार नाही हा ऑप्शन माझ्याकडे नव्हताच.